पांडे साहेब, म्हणजे आपल्यालाच खरा प्रश्न आहे आता सर्व पक्षीय म्हणून तिथं खरे संचालक बोलवले. आता हा तुमचा पिचडांशी वाद आहे का ते बोलवलेल्या कमिटीवर जी मंडळी आहे त्यांच्याशी वाद आहे, हा माझा सवाल. नाही, विश्वस्त प्रमुख विश्वस्त कार्यकारी विश्वस्त म्हणून पिचड साहेब आहेत आणि विश्वस्तांच्या मिटिंगमध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नावं त्यांनी घेतलेली आहेत. म्हणजे माझा प्रश्न तो नाही आहे, यो वाद तुमचा त्या संचालक त्यांनी जे त्या कमिटीवर घेतले त्यांच्याशी वाद आहे एखादा पिचडांशी वाद आहे? माझा हा विश्वस्तांशी वाद, विश्वस्त मग कमिटीवर नाही. कमिटीत काही चांगली माणसं आहेत ना, काही सगळ्यांनाच आम्ही नाही नाव ठेवणार, काही चांगली माणसं आहेत. स्पष्ट शब्दाला उत्तर द्या. जसं तुम्ही मगाशी म्हणले गेले 20 वर्षापासून 30 लोक आहेत, नक्की कोण असा व्यक्ती का त्याला काढलं नाही यांना काढलं, त्या व्यक्तीचं नाव सांग. 3 विश्वस्त आहेत, पिचड साहेब, वैभव पिचड. तो नाही प्रश्न, माझा प्रश्न असा आहे त्या 3 विश्वस्तांवर निमंत्रित विश्वस्त नव्हते त्या प्रक्रियेमध्ये आणि एका व्यक्तीला काढून टाकलं आणि एक व्यक्ती तिथं का ठेवली? हा, मग ते 15 जणांमध्ये काही चांगली माणसं आहेत ना, मग नाव सांगतो ना. जेडीला काढलं, सेक्रेटरीला काय ठेवला? कोण सेक्रेटरी? आवळे. काय ठेवलं त्या 22 वर्ष येत होती एकटाच. ओके. आणि सगळे वादच त्याच्यामुळे झाले सगळे. आता खरं पाहायला गेलं तर ही आमदार साहेब आपल्याला सवाल आहे, आपण त्या दिवशी सांगितलं की ही सगळे पिचडांची बगलबच्ची आहे. मग हे संचालक मंडळाला किंवा कमिटीमध्ये घेणारी मंडळी आहे, असा जनतेमध्ये असा सवाल आहे का आज ती पिचडां साहेबांबरोबर आहेत, ते काय मागच्या वेळेस तुमच्या सोबत होती, जे इलेक्शनला तुमच्या विरोधात होती ते आज तुमच्या सोबत आहे, आणि जी खरी तुमच्या सोबत होती आज त्यांच्या संघ बसलेली, म्हणजे जनता संभ्रमामध्ये. जनता संभ्रमात नाही, तुम्ही संभ्रम. जनतेला आहे ना, जनतेला माहित आहे सामान्य माणसं माझ्या बरोबर आहे आणि त्यांचा आवाज घेऊन मी तिथं पोहोचतो. जेव्हा राजकारण करतो तर तुम्ही समाजहिताचं राजकारण करतो, त्यामुळं जे जनतेबरोबर राहतील नुसते राहतील नाही तर जनतेच्या प्रश्नांची जाण आहे आणि त्याच्याशी ते समरस आहे, त्यांना घेऊन मी ही लढाई लढणार आहे. जे ते जनता ज्यांना मान्य नाही, ज्यांचे प्रश्न मान्य नाही, त्यांच्याशी मला काही निश्चित. तुमच्या डाव्या बाजूला बसलेले पांडे साहेब गेल्या नगरपंचायतला तुमच्या विरोधात होते आणि उजव्या बाजूला बसलेले RPIचे नेते विजयराव वागचोर हे बी तुमच्या विरोधात होते. आज तुमच्या ते सोबत आहेत, परंतु असा बी आरोप केला जातोय का ज्यावेळेस RPI साठी ज्यावेळेस ते स्वीकृत नगरसेवक पद देणार होतं ते दिलं नाही म्हणून RPI आज विरोधात आहे. विजयरावजी काय सांगा त्याबद्दल? मागच्या वेळी आपण त्या संदर्भात सांगितलेलं आहे का बाबा निवडणुका ह्या प्रत्येक निवडणुकीचे अजेंडे वेगवेगळे असतात आणि त्या ती निवडणूक तिथेच संपली आणि त्यानंतर हे जे काही प्रश्न उभा राहिला सामाजिक प्रश्न आहे त्याच्यात राजकारणाला आम्हाला आणायचं नाही आणि पिचड्यांच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत आम्ही त्याच वेळी बोललेलो आहे ना, तुमच्याशीच बोललेलो आहे, त्यामुळे तो काही विषय नाही. निवडणुकीत आज सर्वपक्षीय त्यांनी केलेले आहे, आजही इथं सर्वपक्षीय आहेत, याचा अर्थ का आमदारांबरोबर कोण आहेत आणि कोण नाही या संदर्भातलं राजकारण काय आम्हाला काय करायचं नाही. आम्हाला संस्थेच्या राजकारणाविषयी, संस्थेच्या कारभाराविषयी बोलायचं आहे, पिचड्यांच्या कार्यपद्धतीविषयी बोलायचं आहे. आम्हाला त्या संदर्भातलं राजकीय पक्षाचं राजकारण आम्हाला इथं करायचं नाही. काही वेळापूर्वी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये सांगितलं गेलं की आमदार साहेबांचं हे नाटक चाललेलं आहे, कारण आमदार साहेब सांगता का मला विश्वासात घेतलं नाही, परंतु आमदार साहेब आणि गायकर साहेब यांच्या सहमतीनेच राष्ट्रवादी पक्षाची माणसं तिला दिलेली आहे. आमदार साहेब हे सत्य आहे का? काँग्रेसच्या मेळाव्यात मी बोलतो नाही, आमदार साहेबांना बोलू नाही, आमदार साहेबांना बोलू. काँग्रेसचा मेळावा प्रश्न माझा त्यांना होता, आताचा प्रश्न मला आमदार साहेबांना आहे, कारण आमदार साहेबांनी सांगितलं होतं का मला विश्वासात घेतलं नाही, परंतु तिथं असं नमूद केलं की आमदार साहेब आणि गायकर साहेबांनी मिळून ते लोक दिलेली काय राष्ट्रवादी, रमेश अण्णा जगताप आणि डॉक्टर सहाणे आणि पाटील, हे पाटील पण म्हणजे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते. काँग्रेसचे त्यांना आमच्या राष्ट्रवादीत काय चाललं त्यांना कसं काय? आता त्यांचा मुद्दा असा की सगळे लेटरवर दिलेली नावं आहेत. मग तुम्ही ते लेटर पॅड आणा, जर किरण रामटेचं लेटर पॅड असेल तर मग आपण गायकर साहेब आणि तुमची मीटिंग झाली तेच लोक नावं दिली गेली असं म्हणणं आहे. प्रश्न असा आहे, याचं उत्तर मी मागेही दिलं होतं आणि वारंवार मी तेच सांगतोय की याच्यामध्ये राष्ट्रवादीची नावं द्यायची. इथपर्यंत गायकर साहेबांशी माझं बोलणं झालं, परंतु त्यांच्यावरती त्यांना मी हे विचारलं होतं की जे सभासद नाही ते आपल्याला कार्यकारिणीमध्ये घेता येतील का, ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही. मग मी विचारलं, म्हटलं वैभव पिचडला तुम्ही कसं घेतलं, कारण त्या घटनेत आमदाराला घ्यावा अशी काही घटनेत पुढे तरतूद नाही.
मग ते म्हणे मग त्यावेळेला त्यांनी केलं, पण त्यानंतर त्यांनी घटना बदलली. म्हणजे मला अजून मी डाऊटफुल झालो का यांनी यांच्या सुईचं राजकारण करत चालले. आणि मग त्यांना सांगितलं होतं की जे राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत त्याची निवड करू. पण हे माहीत नव्हतं की ही बॉडी लगेच त्याला ते फाउंड करणार आहेत. त्यांनी त्याच्यानंतर परस्पर हा निर्णय झाला आणि जो अंतिम निर्णय झाला हा मला माहिती नाही. नक्की नक्की. आता या अकोला तालुका एज्युकेशनच्या व्यतिरिक्त सवाल एक शेवटचा तुमच्या माध्यमातून मीडियातून बोलतोय म्हणजे मी जनतेसमोर बोलतोय ना. निश्चित निश्चित. आता एक शेवटचा प्रश्न आहे खरा. अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी वगळता काँग्रेसचा मेळावा झाला, त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते मधुभाऊ नवले बोलले की जे झालं ते झालं मागं नगरपंचायतला, परंतु येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेबरोबर महाविकास आघाडी करायला तयार आहोत. मी सुद्धा बोललो. यावर काय सांगा? आम्ही दोघे बोललो. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार जो कोल्हापूरला संकल्प साधला, तिथेही आदरणीय जयंत पाटील असेल किंवा बाकीच्यांनी सांगितलं की भविष्यात बहुतेक ही महाविकास आघाडी अशीच पुढे गतिमान राहणार. प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद आजमावणार आहे. प्रत्येक पक्षवाढीसाठी हे सगळं चालू आहे. परंतु येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी, मी तर इथं काय होतं, विधानसभेला माझ्याबरोबर जेवढे जेवढे पक्ष होते, आज कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा बाकीचे जे पक्ष जेवढे जेवढे होते तेवढ्यांना पुढे घेऊन जाणार आणि जिल्हा परिषद. नक्की नक्कीच. एक डॉक्टर साहेबांसाठी सवाल आहे. साहेब, आपण बोलता बोलता मगाशी बोलले की असे काही संचालक तिथं बघायला बच्चे आहे का त्यांनी त्यांच्या मुलांना लावलं आणि सुनांना लावलं, म्हणजे नाव कळेल का त्यांचं? सगळं माहिती व्यक्तिगत टीका टिप्पणी करून हा मुद्दा व्यक्तिकेंद्रीय करून आंदोलनाचा चुथडा करण्याची बिलकुल परंतु तुम्ही आरोप करतायत, पण नाव तर सांगितलं आहेत ना. तर बिलकुल ते आम्ही करणार नाही. मला आपल्या सगळ्या पत्रकारांना पण विनंती करायची आहे की व्यक्तिगत जे काय आम्हाला करायचं ते आरपार करत आलेलो आहे, परंतु व्यक्तीमध्ये हे भांडण लावायचं आणि मूळ मुद्दा जो आहे ही संस्था पब्लिक ट्रस्ट करण्याचं षडयंत्र हाणून पाडायचं, याला नजरअंदाज करायचं. तर असं होऊन देऊ नका. व्यक्तिगत आंदोलनाचे आहेत, मुद्दे आहेत, आपण ते करत आलेलो आहे. आता तुमचे प्रश्न पण मी ऐकत होतो. पण मला आपल्याला विनंती करायची आहे की ही लढाई अजित नवलेची आणि आमदार साहेबांची नाही, ती तुमची आहे. तुमची लेकरं तिथे शिकणार आहेत आणि म्हणून तुम्ही सहकार्य करा. आमचे जे मुद्दे डायव्हर्ट करण्याचे मुद्दे आहेत ते हायलाईट करण्याऐवजी ही संस्था वाचवण्याचे मुद्दे अधोरेखित करा. ही पत्रकारांकडून मला हात जोडून विनंती करायची. एकच माझा सवाल आहे. संस्था वाचवावी म्हणून खरे तुमचे प्रयत्न आहे. आपण शेतकऱ्यांचे नेते आहात, राज्यभर काम करतात. हाच प्रश्न अगस्ती सहकारी साखर कारखान्याविषयी आहे. बिलकुल करोडो रुपये त्या कारखान्यावर कर्ज आहे. बिलकुल त्या ठिकाणी सुद्धा सर्वपक्ष आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. तर त्या ठिकाणी सांगण्यात येत होतं की 15 फेब्रुवारीला ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा सांगितलं 31 मार्चपर्यंत ऊसाचं सगळं गाळप होईल. त्यानंतर 15 मार्चला प्रेस कॉन्फरन्स झाली का 31 एप्रिलला गाळप होईल. नंतर 15 एप्रिलला झाली, 15 मेला होईल. शेतकरी नेते म्हणून आपण यामध्ये कुठंच सहभागी नाही. काय सांगाल यावर? हे आपलं म्हणजे आम्ही, तुम्ही मित्र आहात माझे, पण आपलं अज्ञान आहे. मी किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातील 7 जिल्ह्यातील लोक घेऊन साखर आयुक्तांना पुण्याला जाऊन भेटलो. पुण्याच्या साखर आयुक्तांबरोबर 2 तास बैठक झाली आणि तिथे अगस्तीचाच नव्हे, बीडचा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे, जालन्याचा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर अगस्तीचा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे, इकडच्या उत्तर नगर जिल्ह्यामधल्या काही लोकांचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आम्ही घेतले. आयुक्तांना पत्र काढायला लावली. स्पेशल प्रत्येक जिल्ह्याला एक सुपरवायझर वेगळा नेमण्यात आला, पंचनामे करायला लावण्यात आले आणि त्या अंतर्गत साखर आयुक्तांनी अगस्तीसह महाराष्ट्रातील सगळ्या साखर कारखान्यांना याच्याबद्दलचे निर्देश दिले, नियोजन केलं, विशेष अधिकारी नेमले. शेतकरी नेता म्हणून जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर दिलेली आहे ती निभावली जाईल. शेतकरी ही कमिटमेंट आहे. इथे कोण सत्तेवर आहे याच्याशी भिडभाड ठेवून आम्ही कधी वागलो नाही, वागण्याचा प्रश्न येणार नाही. धन्यवाद. तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात जो लढा सुरू झाला आहे,
हा लढा कुठल्याही एका व्यक्तीविरुद्ध निश्चित नाही, हा अपप्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या तालुक्याला जी एक वैचारिक परंपरा आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं, चांगल्याच्या पाठीशी ठाम उभं राहणं, आमदार साहेबांनी आणि डॉक्टर अजित नवलेंनी विस्तृत भूमिका मांडली. फार तपशिलानं मी या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, पण हे नक्की सांगेन की अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे जे आज सदस्य आहेत, आम्हाला खात्री आहे पांडेसाहेब, विजयरावजी, की त्याच्यातल्या बहुतांशी लोकांना सुद्धा जे काही चाललंय ते मान्य नाही. म्हणून आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सर्व सभासदांना मी तालुक्याच्या जनतेच्या वतीनं, ह्या आंदोलनाच्या वतीनं डॉक्टर साहेब नम्र विनंती करतोय की ठीक आहे, काही अडचणींमुळे तुम्ही इतके दिवस बोलू शकला नसाल, तुम्ही भूमिका घेऊ शकला नसाल, पण आता जेव्हा तालुका भूमिका घेतोय, जनता रस्त्यावर उतरते, आता कृपा करून बघ्याची भूमिका घेऊ नका. 28च्या धरणे आंदोलनामध्ये या संस्थेचे जे सभासद आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, जे शिक्षणप्रेमी नागरिक आहेत, पालक आहेत, कारण हा कुणाचा व्यक्तिगत लढा नाही, ही तालुक्याची असलेली एकमेव सार्वजनिक शिक्षण संस्था वाचवावी यासाठीचा लढा आहे. या लढ्यामध्ये सगळ्यांनी उतरावं अशी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो. 30 तारखेच्या संदर्भात मी काही फार बोलणार नाही. आदिवासी विकास परिषदेचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते माझे वर्षानुवर्षाचे स्नेही आहेत. तेही माझं काम जवळून बघतात. बारीची शाळा काय आहे त्यांनाही माहिती आहे. त्या शाळेमध्ये 99% आदिवासी मुलं 12वीपर्यंत किती चांगलं गुणवत्तेचं शिक्षण घेतात हेही ते बघतात. त्या संस्थेत किती आदिवासी विश्वस्त आहेत, शासनाच्या धोरणाप्रमाणे, कारण रोस्टर असतं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, इतका मनमानी कारभार ज्यांना जसा हित करता येतो तसा जे शासनाची चौकट पाळतात त्यांना कधीच करता येत नाही. त्यामुळे आमच्या 14 असलेल्या स्टाफमध्ये जर 6 आदिवासी तिथं कार्यरत आहेत, सहकारी आमचे, आम्ही कर्मचारी हा शब्द कधीच वापरत नाही, आम्हाला तो वापर नाही आवडत नाही, आम्ही त्यांना सहकारी म्हणतो. 6 सहकारी आमचे तिथं जर 14 मध्ये कार्यरत आहेत तर मला वाटतं मी त्यांना काही फार सांगण्याची गरज नाही. आणि त्या मित्रांविषयी माझा काही फार राग नाही, त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे, त्यामुळं कुणीतरी त्यांना बोलायला सांगतं, पण माझी त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही. ज्यांना ज्यांना कुणाला शिक्षणातलं समजतं त्यांनी माझ्याकडे केव्हाही यावं. आमच्या कुठल्याही संस्थेबद्दल अगदी उघड आहे, ते सगळं केव्हाही समजून घ्यावं. त्याविषयी मी फार काही आज या ठिकाणी बोलू इच्छित नाही. फक्त एक गोष्ट बोलणं गरजेचं आहे, ती बोलून मी थांबणार आहे. अकोले तालुक्याच्या राजकारणामध्ये जी सहमती एक्सप्रेस धावते, नेहमीच धावते, तिच्यातलं जे काही अर्थकारण आहे ते न कळण्या इतका हा तालुका वेडा नाही. कारखाना अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी हे काय मिलीजुली आहे, म्हणजे जे कारखान्यात तेच इकडं. माझी नम्र विनंती आहे डॉक्टर साहेब या निमित्तानं, ज्यांनी ज्यांनी काल परवा खाजगीमध्ये थोडा उद्वेग व्यक्त करून अशी इच्छा व्यक्त केली ना आपल्याकडं की आम्ही आता राजीनामे देऊन टाकतो, ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी त्यांना नम्रपणे सांगणार आहे, हो देऊन टाका, राजीनामे देऊन मोकळं व्हा. तुम्हीच कारखान्यात पाहिजे, तुम्हीच शिक्षण संस्थेत पाहिजे. काही तालुक्याचं काही तुमच्यावर प्रेशर नाहीये की तुम्हीच सगळीकडे असलं पाहिजे आणि तुम्ही नसलात तर हा तालुका काही पोरका होणार आहे. या निमित्तानं मी त्यांना नम्र विनंती करतो की पुढच्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर खूप नम्रपणे हे जे तुमचं अर्थकारणातलं सहमतीचं राजकारण चाललंय, आम्हाला कळत नाही असं कृपा करून समजू नका. आम्हाला सगळं कळतं का. आत्ताच तिथं बहुमत केलं का, तिथं कारखान्या कॉलेजमध्ये 2 वर्ष कोरोनामुळं पांडेसाहेब सगळी नोकर भरती थांबलेली आहे आणि आता खूप मोठ्या प्रमाणावर कॉलेज आणि सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये येऊ घातलेल्या पुढच्या वर्षभराच्या कालावधीमध्ये डॉक्टर साहेब एका पोस्टला 42 लाख हो, पण आता जिथं 25-30 शिक्षक नेमण्याची संधी निर्माण होणार आहे त्याच्यातलं जे मोठं अर्थकारण दडलेलं आहे, का जीव चाललाय, का आटापिटा चाललाय, का राजीनामे देऊन बाहेर पडत नाहीत हे आम्हाला माहिती आहे. म्हणून माझी खूप नम्र विनंती आहे त्यांना आता की हा जनक्षोभ वाढू द्यायचा नसेल तर कृपा करून, कारण ही शिक्षण संस्था आहे, शिक्षणातलं कळणारी माणसंच तिथं असली पाहिजेत. हा तालुक्याचा एक सहमतीच्या विरुद्ध असलेला एक सेन्स आहे. ही तालुक्याची जनभावना त्यांनी समजून घ्यावी आणि कृपा करून त्यांनी राजीनामे मागण्याची वेळ येऊ देऊ नये. त्यांनी स्वतःहून राजीनामे देऊन बाजूला व्हावं एवढीच नम्र विनंती करतो आणि मी थांबतो. सोसायटी आणि त्यांनी जी मध्ये काही
संचालकांची कार्यकारिणीची निवड झाली, तर त्याचा आक्षेप म्हणून आणि एकंदरीतच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीनं जे मागचं कामकाज आहे त्याची हरकत म्हणून मागच्या गुरुवारी आदरणीय डॉक्टर हाजीजी नवले असतील, विजयराव अकचौरे असतील, सर्वच पक्षातील सहकाऱ्यांसोबत त्यावेळेला विनयजी सावंत होते, ॲडव्होकेट धांडे होते आणि सगळेच पक्षातील कार्यकर्ते यांच्यासह अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवरती कॉलेजवरती निवेदनासाठी आम्ही सर्वजण गेलो. पण तिथे गेल्यानंतर कार्यकर्त्यांचा आक्रोश होता, भावनांचा उद्रेक होता, पण तरीसुद्धा आम्ही संयमानं तिथं त्या सर्व कार्यकर्त्यांसह तिथं पोचलो. परंतु जवळजवळ 1-1.5 तास झाला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, सर्व नेते मंडळींना तिथं जे काही अकोले एज्युकेशन सोसायटीचं संचालक मंडळ आहे तर त्यांची वाट पाहावी लागली की येत नव्हते. त्याच्यावरती आम्ही अकोले बंदचा पवित्रा पुकारला आणि दुसरी गोष्ट आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलं. याच्यानंतर मीडिया त्यावेळेला सर्व प्रक्षेपित करत होता, ऑनलाईन बऱ्याच जण होते आणि त्यावेळेला ही सगळी परिस्थिती पाहून काही संचालक मंडळातील सदस्य उपस्थित झाल्यानंतर त्यांनी आमची निवेदनं घेतली, कार्यकर्त्यांनी त्यांची मनोगत व्यक्त केली, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु त्यानंतरचा जो मधला जो 5-6 दिवसाचा, आम्ही 7 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिला होता, परंतु तशा कुठल्याही प्रकारच्या चर्चा, फक्त मला वाटतं आदरणीय डॉक्टर अजित नवलेंना भेटण्यासाठी किंवा चर्चेसाठी आम्ही तयार आहेत असं सांगितलं, परंतु ठोस काही कुणी पुढं आलं किंवा चर्चेमध्ये आम्हाला सर्व तालुक्यातील जनता आणि मग तुमचं काय संचालक मंडळ असेल असं सगळं राहणार. आमची चर्चा अशी होऊ शकत नाही की आमच्यातले 2 जण येतील आणि तुमच्यातले 4 जण येतील आणि अशी चर्चा. आता हा काय आमच्याकडं नव्हता. आम्ही सगळे जनतेच्या बाजून आहोत आणि म्हणून आतापर्यंत हे चर्चेला तयार झाले आणि म्हणून आम्ही गुरुवारी आंदोलन करतो. 1 दिवसाचं धरणे आंदोलन आहे. ह्या परिस्थितीमध्ये जे तालुक्यातून ह्या कॉलेजमधून शिकलेले बाहेर पडले काही तरुण असतील, आताचे काही बरेच दिवसापासून या कॉलेजशी ज्यांचा संपर्क आहे, संबंध आहे, या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेत किंवा ह्या शिक्षणामध्ये ज्यांचा जीव अडकलेला आहे. कारण ही शिक्षण संस्था उभी राहताना बऱ्याच जणांनी त्यांच्या घामाच्या धारा इथं सांडवलेला आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. मग त्यावेळेस चेवडी कामगार असतील, त्यांनी ह्या संस्थेसाठी बरंचसं त्यांचं कष्टाच्या घामाचं दाम दिलेलं आहे. आमचे शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांनी अगदी अकोले बाजारातून पाठीमागं जो काही 2-2, 5-5 रुपये जमा करून त्याचा जो निधी आहे तो ह्या संस्थेला दिला गेला. म्हणजे ही तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची संस्था आहे की जिनं ह्या तालुक्याची जी जडणघडण केली त्याच्यात ह्या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. त्यावेळेस दादासाहेब रुपवतेंनी आणि त्यावेळेला यशवंतराव भांगरे आमदार तत्कालीन या सगळ्या मंडळींनी ही संस्था काढली आणि तिची घटना ही देशामध्ये सर्वात वेगळी घटना आहे. अशी ही चांगली संस्था जिची घटना लोकहितार्थ आहे, त्या घटनेत बदल करणं, त्यानंतर घराणेशाही सुरू करणं, अशा सगळ्या बाबी आहेत. आणि म्हणून याचा उद्रेक म्हणून आणि आत्ताचं तर त्यांनी जे कार्यकारी मंडळ निवडलं गेलं त्यांचं, तर त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा हितसंबंध जे आजीव सदस्य नेमले गेलेत किंवा हे की भविष्याच्या दृष्टीने आपल्याला राजकारण सोयीचं कसं जाईल त्या पद्धतीने हे सगळं केलं.
आणि मग याला जनतेतून जाब विचारण्यासाठी येत्या गुरुवारी 11 वाजता अकोले बस स्थानकापासून आम्ही कॉलेजवरती सगळेजण येतोय. तमाम जनतेलाही माझी विनंती आहे की ज्यांना ज्यांना वाटते की ही अकोले एज्युकेशन सोसायटी आहे ही वाचली पाहिजे, ह्या कॉलेजचं ह्या संस्थेचं भलं झालं पाहिजे, ही विद्यार्थ्यांसाठी हा राजकीय अड्डा न होता ही फक्त विद्यार्थ्यांसाठी ही संस्था चालली पाहिजे. आणि मग जर असं जर वाटत असेल तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की त्या दिवशी आंदोलनासाठी सर्वांनी यावं. बसस्थानकापासून अकोले बसस्थानकापासून आपण सगळेजण सामूहिकरित्या 11 वाजता निघणार आहोत. साधारणतः 11:30-12पर्यंत आपण कॉलेजच्या दरम्यान येऊया आणि त्याच्यानंतर आपण धरणे आंदोलन सायंकाळी 5-5:30 वाजेपर्यंत करणार आहोत. कारण जर हे जे काही कॉलेजचे विश्वस्त आहेत, कॉलेजचे आता ज्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे जे काही सभासद आहेत, तर ह्या लोकांनी ह्या बाबीकडं लक्ष द्यायला पाहिजे होतं. यांनी जर फक्त राजकारण करायचं म्हणून हे केलं, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत बऱ्याच भागातून जनतेचे फोन येत आहेत, तरुणांचे फोन येत आहेत. मध्ये सोशल मीडियावरती अगदी ह्या नवीन त्यांचं संचालक मंडळ याला ट्रोल केलं गेलं. त्याचं कारण हे की त्यांनी ती पारदर्शकता ठेवली नाही आणि कॉलेज किंवा ही मालमत्ता संस्था ही तुमची खाजगी मालमत्ता आहे म्हणून अशा प्रकारचं त्यांचं वर्तन आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी येत्या गुरुवारी यावं 28 तारखेला आणि ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना मनापासून विनंती आहे. वार्ताहरांनी वेळोवेळी अकोल्याचे प्रश्न असतील, नुसते या कॉलेजच्याच किंवा ह्या संस्थेच्या बाबतीत सगळेच जे काही प्रश्न आहेत आपल्या अकोल्या तालुक्यातील मीडिया एकदम चांगल्या प्रकारे जनतेपर्यंत पोचवतो. त्यापासून त्यांचेही आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि या लढ्यासाठी तुमचं खूप मोलाचं योगदान आहे, त्यामुळं हे तुम्ही जनतेपर्यंत पोचवा. जे काही तळमळीनं सहकारी साथीदार कायमच या चळवळीमध्ये आहेत, तर त्यांच्याकडनंही माझी अपेक्षा आहे की जेवढे जास्तीत जास्त मोर्चासाठी सहभागी होतील तेवढ्या सगळ्यांना सहभागी करा. हा जो संदेश आहे हा तळागाळापर्यंत पोचवा, जेणेकरून प्रत्येक अकोले तालुक्यातील नागरिकांना हा जिव्हाळ्याचा प्रश्न वाटतोय आणि त्यांना या प्रश्नांमध्ये सहभाग नोंदवता आला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. धन्यवाद. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लामटे, चळवळीचे आमचे साथी विनयजी सावंत, पांडेसाहेब आहेत, विजयराव वागचौरे आहेत, खांडगे सर आहेत, रुपवतीजी आहेत, सरोदीजी आहेत, सर्वच प्रमुख कार्यकर्ते आणि मित्रांनो, सर्वप्रथम अकोले ही क्रांतिकारकांची आणि लढाऊ चळवळीची भूमी आहे आणि सर्वच पक्षातील कार्यकर्ते हे चळवळीतून संघर्षातून गेलेले आहेत. त्यामुळे आंदोलनाला एक पावित्र्य आपल्या अकोले तालुक्याला नेहमीच प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे लढणारी जी माणसं आहेत त्यांच्याबद्दल अगदी टोकाचा विरोध असणाऱ्या लोकांनी सुद्धा आजवर कधीच पातळी सोडलेली नाही आणि आंदोलन करणाऱ्या लोकांना नेहमीच त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल चर्चेचा पांडा नेहमीच पाळलेला आहे. दुर्दैवानं या आंदोलनाबाबत मात्र आम्ही ज्यावेळी निवेदन देऊन गेलो तेव्हा निवेदन घेताना आडेवेडे तर घेण्यात आलेच, परंतु त्यानंतर सर्वात वाईट गोष्ट जी अकोले तालुक्याच्या चळवळीला अत्यंत काळिमा फासणारी अशी विरोधकांकडून करण्यात आली, तिचा अत्यंत कडवा शब्दामध्ये विरोध मी सर्वप्रथम करतो. आमचे चळवळीचे साथी विनयजी सावंत हे अत्यंत लोकशाहीवादी कार्यकर्ते आहेत. शांततेने आपल्या भूमिका मांडणं, वैचारिक आग्रह धरणं अशा प्रकारचे ते कार्यकर्ते आहेत आणि राज्य लेवलवर काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अशा प्रकारचा अनुभव आहे. अशा कार्यकर्त्याला ते केवळ राजूरमध्ये राहतात, तिथे त्यांचं प्राबल्य आहे आणि ते वाटेल ते त्या ठिकाणी करत आलेले आहेत. ह्या एका गोष्टीचा एक प्रकारे चुकीचा आकलन करत अर्थ काढून त्यांना ह्या आंदोलनानंतर टार्गेट करण्यात आलं. त्याच्यासाठी काही लोकांना बंगल्यावर बोलवण्यात आलं आणि त्यांच्या तोंडून पत्रकारांच्या मार्फत
विनय सावंत यांच्या घरावर आम्ही मोर्चा काढणार आणि त्यांचा जरा काय समाचार घेणार, अशा प्रकारची दांडुकेशाहीची आणि काळीमा फासणारी एक प्रकारे तालुक्याच्या परंपरेला घटना ही समोरच्या काही लोकांकडून झालेली आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं मी या घटनेचा केवळ आमच्या वतीनंच नव्हे तर तालुक्यातील सर्वच लोकशाहीवादी संघटना, कार्यकर्ते, नेते आणि जनतेच्या वतीनं मी कडव्या शब्दामध्ये निषेध करतो. ही अकोले तालुक्याची भूमी ही चळवळीची भूमी आहे. इथे लोकशाही जिवंत आहे आणि तुम्ही कोणत्याही पक्षात असाल, तुमच्या पक्षाची विचारसरणी कितीही हुकुमशाही पद्धतीची असो, तुमच्या मागे कोणत्याही गुंड प्रवृत्तीची ताकद असो, या सर्वाला पुरून उरून लोकशाही टिकवण्याची परंपरा या तालुक्याची आहे. त्यामुळे तुम्ही पांडा पाडलेला जो आहे तो सोडू नये आणि अशा प्रकारे आतताईपणा करत कार्यकर्त्यांना धमक्या देणं, त्यांच्या घरावर मोर्चे काढण्याची भाषा करणं, तर हे न शोभणारं कृत्य हे माननीय मोठे नेते आहेत पिचड साहेब आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी करू नये हे सर्वप्रथम आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी सांगतो. हा लढा काय आहे, कशासाठी आम्ही लढतो आहोत, या कोणत्याही संस्थेवर अजित नवले किंवा विनय सावंत किंवा विजय वागचौरे यांना काही पदावर जायचं नाहीये. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे हे जे काही इथं पद मिळतात त्याच्यापेक्षा खूप जादा चळवळीनं आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या टीमपाट अशा प्रकारच्या संचालक पदासाठीचा हा लढा नाही. हा जो लढा आहे, हा लढा हा तालुक्यातील सर्वात केंद्रीभूत असणारी जी शैक्षणिक संस्था आहे, जी समाजाच्या मालकीची आहे आणि जी धर्मदाय अशा प्रकारच्या स्वरूपाची आहे, तिचं धर्मदाय अशा प्रकारचं स्वरूप वाचवणं, त्या संस्थेमध्ये लोकशाही वाचवणं, त्या संस्थेमध्ये राजकारणाचा अड्डा होऊ नये म्हणून जे पांडे पाडण्यात आलेले आहेत ते पांडे तसेच चालू ठेवणं, त्या संस्थेचं सर्व राजकीय सर्व जाती धर्माच्या एकोप्याचं स्वरूप तसंच ठेवणं आणि ती संस्था जी पब्लिक ट्रस्ट आहे ती प्रायव्हेट ट्रस्ट होणार नाही याच्यासाठी जागरूकपणाने काम करणं हे ह्या आंदोलनाचं उद्दिष्ट आहे. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नाही, ना डॉक्टर साहेबांचा आहे, ना माझा आहे, ना विजयरावांचा आहे, ना विनय सावंतांचा आहे, ना सुरेशनी सुरू केलेला आहे किंवा त्याचा एकट्याचा आहे किंवा ना खांडगे सरांचा आहे. या संस्थेचं पब्लिक ट्रस्ट नावाचं स्वरूप टिकवण्याची ही निर्णायक लढाई आहे. काय झालेलं आहे इतिहासामध्ये, मी जरा घटना पाहत होतो आणि ज्या द्रष्टया नेत्यांनी ही घटना लिहिली आणि त्याची मुहूर्तमेढ ठेवली याचा सगळा इतिहास जरा पाहत होतो. त्यांनी घटना लिहिताना तत्कालीन परिस्थितीनुसार काही त्याच्यामध्ये प्रावधान केले आणि ही संस्था ही शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या, जाणकार आणि एक कमिटमेंट नसणाऱ्या लोकांच्या ताब्यात गेली तर तिचं वाटोळं होईल, म्हणून अशा लोकांच्या ताब्यात जाऊ नये, चांगल्या लोकांच्या, जाणकार लोकांच्या ताब्यात राहावी यासाठी काही कडक अशा प्रकारचे निर्णय घेऊन ट्रस्टीच्या ताब्यामध्ये ती संस्था ठेवण्याचा प्रयत्न केलेला. परंतु तो काळ अत्यंत कमी शिक्षण असणारा, समाजाची त्या अर्थानं लोकशाही बाबत फारशी प्रगती न झालेला, स्वातंत्र्यानंतर तितकी प्रगल्भता समाजामध्ये न आलेला काळ होता आणि त्यामुळे त्यावेळी त्या प्रकारची घटना योग्य होती. पण आता काळ बदललेला आहे आणि त्यावेळची जी धुरिणी होत्या, ज्यांची कमिटमेंट समाजाबरोबर होती आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला कोणीही, ना शहांनी, ना रुपवतेंनी, ना आणखीन बाबूजींनी स्वतःच्या मुलाला कधीही तिथे ट्रस्टी घेतलं नाही. बाबूजी ज्या पक्षाचे होते किंवा बाकी वेगवेगळे लोक ज्या ज्या विचारसरणीचे होते त्यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा त्या ट्रस्टमध्ये भरणा केलेला नाही हे आपल्याला दिसतंय. एक मॅच्युरिटी त्यावेळी होती. मात्र कालांतराने मधुकर पिचड साहेबांकडे जेव्हा ही संस्था आली त्यावेळी त्या घटनेचा जी चांगल्या अर्थाने केलेली होती तिचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि स्वतःच्या मुलाला, ज्यांची शैक्षणिक खरं तर काय गुणवत्ता याच्याबद्दल आमची चर्चा करण्याची इच्छा आहे, त्यांचं नवीन शिक्षणाच्या धोरणाबद्दल मधुकर पिचड साहेबांच्या चिरंजीवाचं काय बौद्धिक आहे ते आम्हाला जरा समजून घेण्याची आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना कशा प्रकारचं मानसिक आणि शारीरिक आणि एकंदरीतच शैक्षणिक वातावरण पाहिजे याच्याबद्दलचा त्यांचा अनुभव काय आहे शिक्षणाबद्दलचा हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. असं असताना सुद्धा स्वतःच्या कुटुंबाच्या ताब्यात संस्था यावी यासाठी मधुकर पिचडांनी त्या घटनेचा वापर करून वैभव पिचड साहेबांना कोणतीही गरज नसताना केवळ राजकीय गरजेपोटी संस्थेचे ट्रस्टी म्हणून घेतलेले आपल्याला दिसत आहे. ते केवळ तेवढ्यावरच थांबलेले नाहीत.
त्यांना इतर लोक बहुमतात नकोत, हम करे सो कायदा यावा यासाठी नंतर बहुमताची गरज पडत होती. त्यासाठी आत्ताच्या या सगळ्या प्रक्रियेचा लाभ घेत त्यांनी त्यांचे अत्यंत स्वाभिमानी असणारे, त्या एकनिष्ठ असणारे, त्यांच्या शब्दाबाहेर बिलकुल जाणार नाही अशा प्रकारे नेतृत्व असणाऱ्या गिरिजाजी जाधवांना त्यांनी ट्रस्टी म्हणून घेतलेले. हे काय दाखवतंय? हे सरळ दाखवतंय की एक जी पब्लिक ट्रस्ट आहे, एक जी धर्मादाय अशा प्रकारची ट्रस्ट आहे, ती प्रायव्हेट ट्रस्ट मध्ये कन्वर्ट करण्याचे हे षडयंत्र आहे. त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत, काही प्रमाणामध्ये ते पुढे जात आहेत आणि त्याला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. आमचं काय म्हणणं आहे? आम्हाला कोणालाही ट्रस्टी म्हणून घ्या असं काही आमची मागणी विनयची आपण कोणीच केलेली नाहीये. आमचं म्हणणं इतकंच आहे की ही संस्था समाजानं उभी केली आहे, शेतकरी कामगारांनी उभी केलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी कामगार आणि या तालुक्यातील जनता हीच त्या संस्थेची निर्णायक मालक असली पाहिजे. ही संस्थेची मालक जर जनता ठेवायची असेल तर तिचं सभासदत्व खुलं असलं पाहिजे. त्यांना जे सोयीचे आहेत, त्यांच्या कानाखाली जे राहतील, ते उठ म्हटला की उठतील, बस म्हटला की बसतील, त्यांनी केलेला सगळा भ्रष्टाचार मम म्हणून मान्य करतील, असेच लोक जर त्यांना संस्थेत, असेच लोक ट्रस्टी म्हणून आणि असेच लोक ते सभासद म्हणून घेणार असतील तर लोकशाहीची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि पब्लिक ट्रस्ट, धर्मदाय ट्रस्ट ही स्वतःची खाजगी प्रॉपर्टी म्हणून कन्वर्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हा आमच्या काळजीचा विषय आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की सर्वात प्रथम जर काय करायचं असेल तर ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सभासदत्व खुलं करा, ही आमची सर्वांची एकमताची मागणी आहे. चांगल्या लोकांना येऊ द्या, सर्वांना त्या ठिकाणी भाग घेऊ द्या आणि लोकशाही प्रक्रिया डेव्हलप करा. आम्हाला घ्या, आम्ही असं काही म्हटलेलं नाहीये, आम्हाला इच्छा नाहीये, मी सांगितलं. दुसरी जी गोष्ट आहे पब्लिक ट्रस्टच्या बाबतीमध्ये, मी घटना वाचत होतो, मी फार लांबवणार नाही डॉक्टर साहेब, परंतु ह्या मुद्दे मांडले पाहिजेत, जनतेला समजलं पाहिजे की हा टास्क का चालू आहे. त्यांच्या स्वतःच्या घटनेमध्ये सुद्धा दर वर्षाला सगळ्या सभासदांना त्यांचं सगळं अकाउंट काय आहे, खरेद्या काय झाल्यात, विक्री काय झालेली आहे, संस्थेच्या मालमत्तेची काय परिस्थिती आहे, या सगळ्याची माहिती देण्याचं प्रावधान आहे. अनेक सभासदांना आपण विचारून बघा, गेली 10 वर्ष, आता जर आम्ही दबाव वाढवल्यानंतर काहीतरी ऑनलाईन नाटक केलं त्यांनी, परंतु गेली 10 वर्ष त्यांनी कधीही त्यांच्या सोयीच्या असणाऱ्या सभासदांना सुद्धा कधीही सर्वसाधारण सभेसाठी बोलवलेलं नाही. त्या सर्वसाधारण सभेपुढे व्यवहार ठेवलेला नाही, ऑडिट बुक ठेवलेलं नाही. आणि ही माझी मागणी नाही आहे, त्यांच्या घटनेत आहे की दरवर्षी त्यांनी ह्या सगळ्या प्रकारचं जे काय ऑडिट आहे ते ऑडिट जमा खर्च हा सभासदांच्या पुढे सभासदांच्या माहितीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये ठेवला पाहिजे. त्यांच्या घटनेत आहे, घटनेच्या आधारावर ते काम करतात ना. मग 10 वर्ष तुम्ही का ती सर्वसाधारण सभा घेतली नाही? हा घटनेचं उल्लंघन आहे आणि त्यामुळे त्या अंतर्गत त्यांची कार्यकारिणी ही तातडीनं बरखास्त धर्मादाय आयुक्तांनी केली पाहिजे, कारण घटनेप्रमाणे त्यांनी सर्वसाधारण सभा घेतलेली नाही. ही आमची दुसरी मागणी आहे. तिसरं जे आमचं म्हणणं आहे की या संबंध घटनेच्या बाबत प्रचंड भ्रष्टाचार संस्थेमध्ये चालू आहे, याच्याबद्दलच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. शिक्षकांना नेमण्यासाठी 40-42 लाख रुपये घेतले जातात. काय गुणवत्ता आहे? शिक्षकांनी त्या ठिकाणी यावं. तर तुम्ही जर पैसे मोजायला तयार असाल तर मग तुमचे बीएड झालंय, डीएड झालंय, तुमची शैक्षणिक पात्रता काय, तुम्हाला क्लास घेता येतो की नाही, तुमचं इंग्लिशवर कमांड आहे की नाही, त्या भाषावर तुमचं कमांड आहे की नाही, तुम्ही गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यार्थ्यांना देऊ शकता की नाही, विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक संबंध वातावरण, याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे, काय अभ्यास आहे, याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. ते तुम्ही कसंही असू द्या, फक्त तुम्ही 42 लाख रुपये बिना पावतीचे तुम्ही आम्हाला दिले की तुमची गुणवत्ता सिद्ध झाली. मला असं वाटतं हा जर क्रायटेरिया केला तर शिक्षण संस्थेची व्यावसायिक पैसे कमवण्याची संस्था याच्यापेक्षा दुसरं काही करण्याची गरज नाही, एवढ्या एकाच गोष्टीनं होऊ शकेल. आम्ही काय याच्यावर आज आवाज उठवलेला नाही. 2005चा लढा सगळ्यांना माहिती आहे. तो लढा काय होता? आमचे सगळ्यांचे डोके फोडले आणि पळू कार्यकर्त्यांना, उसाच्या मागे लाठ्या घेतलेल्या कार्यकर्त्यांना मागे घेऊन धावलेले आहेत आणि प्रचंड मारलेले, आमच्या सगळ्यात सहित जखमी केलेले कार्यकर्त्यांना. आमची मागणी काय होती? आमची मागणी होती गुणवत्तापूर्वक शिक्षण द्यायचं असेल तर असे पैसे घेऊन शिक्षकांना भरता कामा नये. अनेक वेळा, मी एकटाच नाहीये, अनेक लोकांनी त्यानंतर संघर्ष केलेत. आम्ही रस्त्यावर उतरून केले असतील, आम्ही अनेक लोक बोलतील त्यांनी कायदेशीर संघर्ष केलेले, त्यांनी याला ऑब्जेक्शन घेतलेले. मात्र यांनी जुमानलंय का? नाही जुमानलं. पैशावर लोक भरायचे, वशिल्यावर लोक भरायचे. कोण लोक भरलेले आहेत? एका माणसाचे जे संस्थेच्या आणि मधुकर पिचडांच्या जवळचे आहेत, एका घरातले 2-2, 3-3 सदस्य आज नोकरीला आहेत. काय गुणवत्ता त्यांची तपासली? त्यांच्या संस्थेमध्ये अनेक लोक आपल्याला सापडतील जे विनाअनुदानित तत्वावर
अत्यंत तुटपुंजा मानधनावर काम करतायत. किती मानधनावर काम करतायत? दिवाळीच्या वेळी त्यांना जर विचारलं की तुमची दिवाळी कशी झाली, 4,000 2,000 रुपयावर वर्ष घासतायत. गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन आज संस्था सांभाळणाऱ्या या शिक्षकांना तुम्ही देता 4,000 रुपये 5,000 रुपये. त्यांना परमनंट तुम्ही करत नाही, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची कदर करत नाही. आणि तुमचे जे बगलबच्चे आहेत त्यांच्या सुनांना तुम्ही बिनबोभाटपणाने नोकरीला घेता, त्यांच्या मुलांना तुम्ही बिनबोभाट नोकरी पदावर घेता. आणि आम्ही त्याबद्दल प्रश्न विचारला तर आम्ही गुंड, आम्ही जर प्रश्न विचारला तर विनय सावंतच्या घरावर मोर्चा काढायचा, आम्ही प्रश्न विचारला तर आमच्या कार्यकर्त्यांची डोके फोडायची. म्हणजे तुम्ही काही केलं तरी पण तुमचं सगळं मान्य करायचं. मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसरी तानाशाही आणि चीड आणणारी गोष्ट कोणत्याही विचारी माणसासाठी दुसरी असू शकत नाही. आमचं म्हणणं काय, गुणवत्तापूर्वक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता सुद्धा महत्वाची बाब आहे. पैसा देणं आणि वशिला असणं ही गुणवत्ता असू शकत नाही, याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. यावं त्यांनी आणि चर्चा करावी, आमचे मुद्दे खोडून दाखवावे. आपल्या संबंध कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं झालेली आहेत, मोठे गाळे बांधण्यात आलेले. धर्मदाय ही संस्था नफा कमवण्याची संस्था नसते. धर्मदाय आयुक्त ज्यावेळी परवानगी देतो किंवा त्या अंतर्गत रजिस्ट्रेशन होतं, आपण अंडरटेकिंग देतो की ही नफा कमवण्याची नव्हे तर ही दान करण्याची एक प्रकारे सेवाभावी अशा प्रकारची संस्था आहे. हे सगळे जे काही गाळे बांधण्यात आले, या गाळे बांधण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा त्यांचीच लोक करतायत. मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्टर दिले गेले, कॉन्ट्रॅक्टरांना मलिदा दिला गेला आणि पदाधिकाऱ्यांनी त्याच्यात पैसे खाले. हे मी नाही आरोप करत, त्यांचेच बगलबच्चे आपसामध्ये बोलताना तुमच्या आमच्या बरोबर बोलताना सांगताय. हे सगळे गाळे जे विकले त्याचे किती रुपये गेले, कोणाला ते गाळे दिले, सभासदांना तरी सांगितलं तुम्ही. जनतेची मालमत्ता आहे, आम्हाला तुम्ही मानत नाही सभासद सांगू नका, परंतु सभासदांना सर्वसाधारण सभा घेऊन सांगितलं की गाळ्याची किंमत काय होती, बोली लागली त्याची. तुम्ही कधी आठवलं की अगस्ती त्या कॉलेजमध्ये 10 गाळे विकायचे, लिलाव ठेवलेले, या जरा आणि तुम्ही बोली लावा आणि ज्याचे सगळ्यात जास्त पैसे देतील त्यांनी तो गाळा घ्या. हे झालं नाही झालं. संशयास्पदरित्या अशा प्रकारे गाळे विकले गेले, बगलगच्च्यांना विकले गेले. त्या पैशाचं काय झालं आम्हाला कुणालाच कळालेलं नाही. आम्ही मागणी करतोय की सांगा जरा येऊ, आम्हाला सांगायचं नाही, सभासदांना सांगा. जनतेची मालमत्ता आहे त्यांना कळू द्या. हे सांगायला तयार नाही. एक खात्यामध्ये त्यांचे अधिकारीच सांगतात मी बिलकुल कायदेशीररित्या कशालाही सामोरं जायला तयार आहे. त्यांचेच अधिकारी सांगतात, जाहीरपणाने कार्यक्रमात त्यांनी सांगितलेलं आहे की एक अकाउंट असं समोर आलं की ज्याच्यामध्ये 50 म्हणजे काही कोटी रुपये पडलेले होते, काही कोटी रुपये पडलेले होते. मी नाही सांगत आहे, त्यांचे पदाधिकारी सांगतात. आणि हे असं अकाउंट आहे, ते म्हणाले अध्यक्षांना पण माहित नाही, त्यांच्या सचिवांना माहित नाही, कार्यकारिणीला माहित नाही. ही हिडन अकाउंट धर्मदाय आयुक्त कसं काय अलाउड करू शकतो एखाद्या धर्मदाय संस्थेला? हा पैसा कशाचा होता? मग हा पैसा कोणत्या अकाउंट मधून आलेला होता? त्या पैशाचं पुढे काय झालं? सबंधपणाने भ्रष्टाचाराची बचबचपुरी तुम्ही करायची, शिक्षणाचा बाजार करायचा, लिलाव करायचा, शैक्षणिक पातळीचा चुथडा करायचा. प्रचंड पॉलिटिक्स चालू आहे संस्थेमध्ये. शिक्षकांचे वेगवेगळे गट पडले. जो होयबा आहे त्यांनी संस्था चालकांच्या या गटाला सामील व्हायचं, दुसऱ्यांनी दुसऱ्या गटाला सामील व्हायचं. असे गट पडताना, असं राजकारण करताना कसं शैक्षणिक वातावरण राहणार? याचा विचार सुज्ञ नागरिक तुम्ही आम्ही करणार की नाही करणार, हा आमचा काळजीचा मुद्दा आहे. आम्हाला त्या संस्थेवर जाण्यात इंटरेस्ट नाही. परत एकदा सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या नशिबाने, तुमच्या साथीने यापेक्षा खूप मोठी पदं आम्हाला मिळाली आणि काम करायला देशभर संधी आहे. एक टिंपाट अशा प्रकारचे लग्नपत्रिकेवर लिहावेत याच्यासाठी कोणाला संचालक होण्याचं त्यांनी जावं, त्यासाठीचा 8 तास नाही. 8 तास मूलभूत आहे की ही शिक्षण संस्था एक प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वापरली जाते, भ्रष्टाचाराचं पुरण केलं जातंय, शैक्षणिक सगळं वातावरण बर्बाद केलं जाते. आमची लेकरं बाळांनी कुठे शिकायचं पुढे? हे जर संबंध संस्था बर्बाद झाली तर त्या 8 तासापोटी सगळ्यात तमाम जनतेला, पत्रकारांना, बुद्धिजीवींना, शिक्षकांना, माजी विद्यार्थ्यांना, आजूबाजूचे सगळे सरपंच आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की या लोकशाही मार्गाने आम्ही लढणार आहोत. आम्ही हातामध्ये काही कायदा घेणार नाही. तुम्ही द्या धमक्या विनय सावंतच्या बंगल्यावर चालवण्याच्या. माझ्याबद्दल पण एक पोस्ट टाकली, यथावकाश घेईल समाचार, पण आज मला माझ्याबद्दल बोलायचं नाहीये. मला काय सांगितलंय का कार्यकर्त्यांनी, 10 मिनिटांनी ती पोस्ट त्यांनी डिलीट केली. पण 2005चा अजित नवले आणि 2022चा अजित नवले जरा फरक आहे. जरा सबुरीनं घ्या. आणि मी कम्युनिस्ट हे लक्षात घ्या, मी बांगड्या भरलेल्या किंवा सबुरीनं काहीतरी वाटेल ते सहन करणाऱ्यांची औलाद नाही आहोत. आणि करारा जबाब आम्हालाही देता येतो, तुम्हालाच फक्त ती भाषा येते असं नाही. आणि इतिहास तपासून बघा चळवळीचा, त्यात मला जायचं नाही. लोकशाही मार्गाने आपल्याला जायचंय, शांततेच्या मार्गाने जायचंय, संस्था वाचवण्याचा लढा आहे. आणि सर्वांचं स्वागत आहे. पांडे साहेब,
सगळ्यांना आपल्याला बरोबर घ्यायचंय. विजयराव वागचौरे काय कोणाचंच हे नाही, सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांनी यावं. अनेक लोक आहेत की त्या आत्ताच्या नव्या कार्यकारिणीमध्ये चळवळीतून गेलेली आहेत, नीतिमत्तेने वागणारी आहेत, समाजाबरोबर चांगले संबंध ठेवणारे आहेत. मला त्यांना आव्हान करायचं आहे की त्या टिंपाट अशा प्रकारच्या वडापाव आणि चहा याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला तिथे काही मिळणार नाही आणि त्याच्यापेक्षा दुसरा मान सन्मानही मिळणार नाही, मिळाले तर शिव्या शापत मिळतील. त्यामुळे त्या टिंपाट वडापाव आणि चहा पोटी त्यांच्याबरोबर कृपा करून थांबून स्वतःच्या इब्रतीचं भज करून घेऊ नका. मला तुम्हाला आव्हान करायचंय, राजीनामे फेका. आज सगळा जन आक्रोश सांगतोय, त्याच्यामध्ये सामील व्हा. तुम्हाला जो तो भ्रष्टाचार मान्य असेल, पिचड खूपच देव आहे हे तुम्हाला मान्य असेल, तिथे भ्रष्टाचार झालेला नाही, शिक्षकांच्या भरतीत गफलती झालेली नाही हे मान्य असेल, तर मग खुशाल त्यांच्या बरोबर राहा आणि त्यांचं पाप तुमच्या खांद्यावर घ्या. फक्त एकच सांगतो की आत्ता ठरवा तुम्हाला कुठे राहायचंय. आत्ता त्यांच्या बरोबर आणि कारखान्याला आणि पुढच्या निवडणुकीला परत आमदार साहेब तुमच्या बरोबर. हे जर होणार असेल तर ते आम्हालाही सहन होणार नाही विनयजी. एकदा काय फैसला होऊ द्या. सगळी पाप झाकायला त्यांच्या बरोबर, सगळी पाप करायला त्यांच्या वाट्यामध्ये आणि परत पदांच्या हे करायचं की आमदार साहेब जिंदाबाद, हे आमच्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला काही सहन होणार नाही. आत्ता ठरवा. यू हॅव टू डिसाइड नाव. एक तर तुम्ही त्यांच्या बरोबर असाल किंवा तुम्ही आमच्या बरोबर असाल. एक तर तुम्ही भ्रष्टाचारांच्या बरोबर असाल, करप्ट लोकांच्या बरोबर असाल किंवा नीतिमत्तेने वागणाऱ्या चळवळी बरोबर असाल. दोन्हीकडे पाय ठेवून तुम्हाला चालता येणार नाही. दोन्ही पाय एकाच वेळी दोन जहाजामध्ये ठेवल्यानंतर काय गत होते मी सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, जे चांगले लोक आहेत त्यांनी यावं, सामील व्हावं. जनतेची लढाई आहे, शांततामय मार्गाने होईल. आपण गुरुवारी 28 तारखेला लढा पुकारलाय. शांततामय मार्गाने धरणे देऊन आम्ही बसणार आहोत. एक दिवस हा चेतावणी अशा प्रकारचे धरणे आंदोलन आहे, हे काय अंतिम आंदोलन नाही. शांतपणाने आम्हाला म्हणायचंय, चर्चा करा, मागण्या मान्य करा, सभासदत्व खुलं करा, लोकशाही प्रक्रिया बहाल करा आणि एका कुटुंबातील एकच सदस्य कार्यकारिणीमध्ये राहील अशा प्रकारचा बदल कार्यकारिणीमध्ये करा. पब्लिक ट्रस्ट नाही, ही सोशल ट्रस्ट आहे. त्याचं स्वरूप, धर्मादाय स्वरूप त्याचं मेंटेन करा. याच्यासाठी चर्चा करा, खुल्या मनाने चर्चा करा. अशा प्रकारची मागणी आहे. तुम्ही ते जर केलं नाही तर 28 तारीख झाकी असेल. सगळा तालुका पेटून काढण्यासाठी जीवाचं रान आम्ही करू. पूर्ण ताकदीने उतरू. 2 राज्यातले आणि देशातले आंदोलन विनयजी बंद, ही प्रायोरिटी ठरेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये याची शुद्धीकरणाची प्रक्रिया आम्ही पुढे नेऊ. मला हात जोडून विनंती मोठ्या पिढीला करायची आहे. आम्ही सगळी लेकरं जे आंदोलन घेऊन चाललेलो आहे, तुमचे आशीर्वाद आम्हाला हवेत, तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवंय. तुम्ही गप्प बसले त्यामुळेच त्यांचं फावलेलं आहे. हे फावून त्यांचं द्यायचं नसेल आणि आमची पुढची पिढी ही जर चांगली जगून द्यायची असेल तर सगळ्या जुन्या पिढीचे आशीर्वाद आम्हाला हवेत, चांगल्या माणसांचे आशीर्वाद हवेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, बुद्धिजीवी आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद हवेत. ते आशीर्वाद तुम्ही द्या. आंदोलनात सामील व्हा, हा आव्हान करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. अकोले तालुका एज्युकेशन संस्थेतील जे काही कार्यकारिणीच्या बदलीच्या संदर्भातलं जे वातावरण तालुक्यात निर्माण झालेलं आहे, त्या अनुषंगानं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते, आपणही होता, आपण सर्वजण कॉलेज कमिटीच्या कॉलेजवर गेलो होतो. त्या ठिकाणी आपण 28 तारखेपर्यंत तुम्ही आमच्याशी चर्चा करावी ही मागणी घेऊन त्या ठिकाणी आपण गेलो. आणि तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत मोठ्या प्रमाणावर एक चर्चा सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं समर्थन, आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी सर्वसामान्य माणसं आपल्यासोबत येत आहेत. अशा या कालखंडात आंदोलनाची तीव्रता वाढत असताना ज्या पद्धतीनं विनय सावंत यांच्या विरोधात एक आदिवासी विकास परिषदेच्या नावानं त्या ठिकाणी 5-25 लोकांनी एक इशारा, मोर्चा, भानगडी, काही दम देण्याचा प्रयत्न झाला, डॉक्टरांना त्या ठिकाणी दम देण्याचा प्रयत्न झाला. या सर्व गोष्टींचा प्रथमतः आम्ही समितीच्या वतीनं निषेध करतो. आपण सर्व पिचडांचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. ज्या ज्यावेळी पिचडांवर आरोप होतात, ज्या ज्यावेळी पिचड अडचणीत येतात, त्यावेळी ते आदिवासी समाजाचा, जातीचा आधार घेऊन बाकीच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आणि कार्यकर्त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्व त्यांना जाणून आहोत. आपणही पाहिलं असेल, या कार्यकर्त्यांच्या संदर्भात बहुजन समाजातील कोणीही त्यांचे समर्थन करण्यासाठी पत्रकारांसमोर आले नाही. त्यांनी पत्रकारांसमोर यावं, त्यांची भूमिका मांडावी. आम्ही काही चुकीचं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी सांगावं. पण असं काही घडत नाही.
ज्या पद्धतीने त्यांचा भ्रष्टाचार किंवा त्या ठिकाणचा गैरकारभार असेल किंवा ज्या संदर्भातली सर्व पुनरावृत्ती मी करणार नाही, पण पिचडांचं राजकारणच आजही जातीचं राजकारण आहे. प्रत्येक आपल्या त्या ठिकाणी जातीचं राजकारण करून त्या ठिकाणी जे काही काम कार्यकर्ते आंदोलन करतात, आंदोलकांना बदनाम करण्याचं त्या ठिकाणचं काम करत आहेत आणि हे अत्यंत समाजहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहे. आणि यासाठी पिचडांनी समोर येऊन, पत्रकारांसमोर येऊन त्यांनी संसदेच्या संदर्भातली आपल्या संस्थेच्या घटनेच्या किंवा त्या संदर्भातली भूमिका मांडावी. आजही ते 150 काय 200 सभासद असतील, त्यांचे 150च आहेत जिवंत आणि हे त्या सभासदांना विश्वासात घ्यावं. घटनेच्या संदर्भातले जे काही नियम आहेत, नियमावली करत असताना आम्ही या आंदोलनाची आमची भूमिकाची आहे. रस्त्यावरचा संघर्ष तालुक्यातील जनता निश्चितपणे करणार आहे. पिचडांना त्या ठिकाणी जाब विचारणार आहे. आता नवीन काय जुने काय असा आम्ही भेदभाव करत नाही. सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. ज्यांना संस्थेत घेतलं गेलं असेल त्यांनी पिचडांच्या दबावाखाली आले का कशामुळे आले, किंवा प्रेमापोटी आले का स्वतःची सोय करून घेण्यासाठी आले, त्यांनीसुद्धा तालुक्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावं. आणि जे काही भ्रष्टाचाराच्या संदर्भात आरोप होतात पण भ्रष्टाचाराला साथ करतात अशा प्रकारचे जे काही घटना घडत आहेत त्या घटनेची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे करावं. हे पक्षीय आंदोलन नाही, हे तालुक्यातील जनतेचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी आमची भूमिका आहे. मधुकर पिचडांनी त्यांच्या मुलासाठी सोयीसाठी जे काय राजकारण करून या ठिकाणी संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्या आंदोलनासाठी आम्ही कायदेशीर लढाई पण करू, रस्त्यावरचा संघर्ष करू, जे काय असेल ते सर्व शक्य असेल ते करू. पण यापुढे आता आंदोलनातून आमची माघार नाही. सर्व सभासदांना बरोबर घेऊन, जे आहेत ते सभासदांना बरोबर घेऊन तालुक्याच्या जनतेला सर्वसामान्य माणसाला संस्थेचा सभासद करता येईल अशा प्रकारचं हे आंदोलन राहणार आहे. आणि निश्चितपणे या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं. पिचडांच्या दबावाला किंवा पिचडांच्या गुंडगिरीला आम्ही कसल्या प्रकारचे घाबरणार नाही. आम्ही 40-40 वर्ष गुंडगिरीला ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर करायचं त्याचं आम्ही चळवळीतून काम केलं असल्यामुळे आणि पिचडांची एवढी धमकही नाही. आजपर्यंत पिचडांनी कधी स्वतःच्या याच्यातून कसल्या प्रकारचं कोणावर संघर्षाची भूमिका घेतली नाही. ते म्हणतात का व्यक्तिगत आमच्यावर आरोप होतं, म्हणजे व्यक्तिगत त्यांची बदनामी होते. काल परवा झालेली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांवर ज्या पद्धतीनं जे टीका टिप्पणी व्हायची त्यावेळी त्यांना गुदगुल्या होत होत्या, टाळ्या वाजवीत होत्या. आणि आजच पिचडांच्या बाबतीत कोणी बोलल्यानंतर त्यांना राग येण्याचं काही कारण नाही. याच गावच्या बाबली याच गावच्या बुरी असल्यामुळं तुम्ही जसे बोलतात तसेच आम्ही बोलणार, तुमचे कार्यकर्ते जसे बोलतात तसेच आम्ही तुमच्याविषयी बोलणार. यांनी 40 वर्षामध्ये त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर भरपूर टीका झालेली. या तालुक्याला त्यांचं व्यक्तिगत आयुष्य भरपूर माहिती आहे. भ्रष्टाचारी आयुष्य असो किंवा त्यांच्या बाकीच्या गोष्टी असो त्या सर्व त्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळं पिचडांना कसल्या प्रकारची व्यक्तिगत बदनामीची सहानुभूती मिळणार नाही. लोकांना ती सवय झाली, लोकांना माहिती आहे पिचड किती बदनाम आहेत. आणि अशा पद्धतीनं पिचडांच्या बाबतीत जे काही त्यांना कोणी संघटनेच्या माध्यमातून दमबाजी करत असेल ही जनता त्या ठिकाणी आपण कसल्या प्रकारचं त्यांना भीक घालणार नाही. त्यांनी निश्चितपणे मोर्चा काढावं आणि पिचडांचं कशा प्रकारचं समर्थन करतात हे आम्हाला पाहिजे. आम्ही सुद्धा त्या मोर्चाला जाऊ. तुम्ही जे निश्चितपणे या, तुमची भूमिका मांडा, आम्ही भूमिका मांडू. पिचड कसे चांगले आहेत, पिचड कसे वाईट आहे या दोन्हीचे एकदाच होऊन जाऊ द्या तालुक्यासमोर. कसल्या प्रकारचे आम्ही कोणाला अशा गुंडगिरीच्या याला भीक घालत नाही असं या ठिकाणी सांगतो. 28 तारखेच्या गुरुवारच्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी आम जनतेनं सहभागी व्हावं एवढंच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या तालुक्याचे आमदार माननीय डॉक्टर लामटे साहेब महाराष्ट्रातील एक चळवळीचे हिंदी नेते डॉक्टर आदित्य वाघचौरे, तिकंडे साहेब, सर्वांची नावं घेतली. विनय सावंत, सुरेश खांडगे आहेत. समोरही बरेचसे कार्यकर्ते आहेत. सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व डॉक्टर अजित रावनवले आणि आमदार मोदी आणि आता विजय रावणे आणि विनय सावंत आता एज्युकेशन संस्थेच्या बाबतीत त्यांची मतं मांडलेली आहेत. मागच्या आठवड्यामध्ये इथे प्रेस झाली आणि एज्युकेशन संस्थेच्या कार्यालयावर कॉलेजवर मोर्चा झाला. त्या दोन्ही वेळेस तुमच्या सगळ्या मुद्द्यांशी व्यक्तिशः मी सहमत असतानाही देखील मला राहता आलं नाही. कारण
काही पदगावी महत्त्वाची कामं असल्यामुळे, परंतु इथं जे मुद्दे सगळे उपस्थित झाले ते आजच झालेले नाही. तर 1 वर्षापूर्वी सुरेश खांडगे आणि आम्ही पुढाकार घेतला आणि एकूण सभासदांपैकी काय असतील ते मयत वगैरे सगळं धरून साधारणतः 150 सभासद आहेत. त्यातले काही परगावे आहेत, काही म्हातारे कोतारे झालेत, घरं सोडू शकत नाही, रिटायर्ड शिक्षक आहेत. तरीसुद्धा सभासदांच्या आमच्या त्या मिटिंगला, अधिकृत मिटिंग जरी संस्थेची नव्हती, त्या मिटिंगला साधारणतः 60 सभासद हजर होते. आचारसंहिता होती म्हणून मी इथे मिटिंग न करता आमदार साहेबांच्या कार्यालयात ती मिटिंग केली आणि जे मुद्दे संस्थेच्या विषयीचे तक्रारीचे मुद्दे आहेत ते सगळे सभासदांनीच मांडले. सगळे म्हणजे सभासदांनी तिथं कोणी नव्हतं. ज्येष्ठ नेते सावंतसाहेब त्यावेळेस तिथे होते आणि माझी प्राचार्य की ज्यांचं या संस्थेमध्ये प्रचंड असं योगदान आहे असे कैलासवासी रमेशचंद्र खांडगे सरसुद्धा आजारी असतानाही त्या मिटिंगला आले होते. या संस्थेची घटना ही खांडगे सरांनी लिहिली आहे. मी कॉलेज जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिल्या बॅचचे आम्ही सर्व विद्यार्थी आहोत आणि त्यावेळेस कराडकर सर प्राचार्य होते, नंतर मोरे सर होते आणि नंतर खांडगे सर होते. त्यावेळच्या काळामध्ये सुरुवातीला नगरखान्यात कॉलेज सुरू झालं, नंतर बा नाईकवाडी सर होते, दादासाहेब रुपवते साहेब होते, लालचंद शाह साहेब होते, भांगरे साहेब होते. या सगळ्या माणसांनी ही संस्था स्थापन केली आणि कॉलेजची परवानगी आणली पहिल्यांदा. आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर नव्या जागेमध्ये मला चांगलं आठवतं आहे की 76 साली मी SYBAला होतो आणि मी GS होतो त्यावेळेस आणि युथ फेडरेशनचा अध्यक्ष होतो, तालुका अध्यक्ष, म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची ती एक संघटना आहे. तर त्यावेळेस आम्ही श्रमदान करून त्या इमारती अगदी पाया खोदण्यापासून तर ते सगळं बांधलेलं आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून टोमॅटो घ्यायचे, ते पुन्हा विकायचे, नंतर रोजगार हमीच्या कामगारांकडून पैसे घ्यायचे, दूधवाल्यांकडून घ्यायचे, असं सगळं पै न पै जमा करून स्नेहवर्धक संघटनेचं फार मोठं योगदान याच्यामध्ये आहे मुंबईच्या लोकांचं. आणि ती संस्था उभी राहिली, कॉलेज झालं, कॉलेजनंतर मग अनेक अध्यक्ष, विश्वस्त, सेक्रेटरी वगैरे बदलत राहिली. घटना काय वाईट आहे अशातला भाग नाही, परंतु त्यावेळेचं राजकारण हे पक्षातीत भूमिकेतून कैलासवासी दादासाहेबांचं राजकारण हे पक्षातीत भूमिकेतून त्यांनी ते केलं. ते एक आदरयुक्त असं व्यक्तिमत्व तालुक्याचं होतं. ते संस्थापक आहे त्या संस्थेचे आणि नंतरच्या काळामध्ये कधी विश्वस्त, कधी कार्यकारिणी इतक्या बदलल्या, परंतु वाद कधी नाही झाले. अलीकडच्याच काळामध्ये आणि घटना अशी आहे की विश्वस्तांना कार्यकारी निवडण्याचे अधिकार आहे 3 वर्षासाठी, परंतु अलीकडच्या 10-15 वर्षामध्ये विश्वस्त हा गेला का लगेच त्याचा मुलगा, तो गेला का लगेच त्याचा सहकारी, असं ते एकसूत्रीप्रमाणे विश्वस्त नेमले गेले आणि त्यांनी नंतर कार्यकारिण्या तयार केल्या आणि त्या वादग्रस्त ठरत गेल्या. या शैक्षणिक कार्यामध्ये जे प्राचार्य रमेशचंद्र खांडगे सर यांचं योगदान आहे की हजारो विद्यार्थी आज त्यांचं नाव घेत आहेत की इतका कर्तव्यगार प्राचार्य. मी सेक्रेटरी आणि गायकर साहेब अध्यक्ष असताना नॅक कमिटी पहिल्यांदा कॉलेजला आम्ही आणली आणि B+1 दर्जा त्यावेळेस आणि विद्यापीठातलं 1 नंबरचं कॉलेज असं त्यावेळेस ते आम्ही मानांकन प्राप्त केलं. त्यावेळेससुद्धा शिक्षकांची भांडणं, कोणाचे अप्रूव्हल नाही, प्राध्यापकांचे अप्रूव्हल नाही, शिक्षकांचे अप्रूव्हल नाही, गट तड सगळे होतं ते, परंतु चांगल्या तऱ्हेने काम सगळ्या लोकांनी केलं. याच्यात फार लोकांचं योगदान आहे. सावंतचा विरोधी पक्षाचे कार्यकर्ते होते ते अध्यक्ष होते, दादासाहेब त्यांना अध्यक्ष केलं होतं. त्यांनी असं पाहिलं नाही माझ्या पक्षाचा कार्यकर्त्यांनी याला कसं काय अध्यक्ष केलं. नंतरच्या काळामध्ये सगळ्या विविध विचारांचे लोक, परंतु एकाच विचाराचे लोक पाहिजे, मलाच मानणारे पाहिजे असं विश्वस्त मंडळात यापूर्वी कधी झालं नाही. दुर्दैवाने ते अलीकडच्या काही काळात झालं आणि 30 माणसं 20-22 वर्ष ठेवली गेली. 30 माणसं, त्याला मुदतवाढ कधी दिली ते माहीत. घटना अशी सांगते की विश्वस्तांनी न्यावं, त्यांना अधिकार आहे. कायम विश्वस्त जे आहेत ते काय ते निमंत्रित विश्वस्त ते घटनेतच नाही ना हो. ते निमंत्रित विश्वस्त हे घटनेतच नाही आमदार साहेब. आता मी 5 वर्ष निमंत्रित विश्वस्त होतो, नंतर 5 वर्ष विस्तार प्रमुख होतो आणि 5 वर्ष सचिव होतो. सचिव आणि अध्यक्षाला सगळे अधिकार असतात आणि मुख्य विश्वस्ताला, मुख्य कार्यकारी विश्वस्त एकच आहे. मुख्य कार्यकारी जो ॲक्टिव्ह ट्रस्टी हे एकच आहे, मॅनेजिंग ट्रस्टी जे आहे ते एकच आहे साहेब. आणि बाकीचे जे 2-3 आता जे घेतले ते काय विश्वस्त आहे, कुठलाही अधिकार त्यांना नाही. अध्यक्ष, सेक्रेटरी आणि काय विश्वस्त तिघांच्या त्यांनी सगळा कारभार चालतो आतापर्यंत. त्या कारभाराचा मी साक्षी झाला.
त्याच्यात किती जनतेला आणि शैक्षणिकदृष्ट्या कसं झालं, काय वाईट झालं, त्याचा तपशील आपण घेऊ सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये. परंतु नुसतं महाविद्यालय नाही, नंतर ज्युनियर कॉलेज निघाले, नंतर महाविद्यालय निघाली आणि काही नॉनग्रॅड, नंतर विद्यालय झाली. जो 10 गावामध्ये शाळा स्थापन केली. माझ्याच गावचं सांगतो की नदी होती, नदीतून आम्हाला सुगावला यावं लागायचं, रस्ता नव्हता. आणि एक मोठी संस्थेचं तिथं लोक आले होते की आम्हाला इथं हायस्कूल सुरू करून द्या. मी पुढाकार घेतला त्यावेळेस, नाही म्हटलं, आम्हाला अकोले तालुक्याची जी संस्था आहे त्यांचंच आम्हाला विद्यालय काढायचं आहे. म्हणून मी माझ्या गावात अकोले तालुक्याची सोसायटीचंच कुंभेपळगाव शेषनारायण माध्यमिक विद्यालय काढलं. अशी जवळजवळ 10 विद्यालय तालुक्यात आहेत. माध्यमिक विद्यालय 10 आहेत, ज्युनियर कॉलेज आहेत 4-5, सिनियर कॉलेज नॉन ग्रँट आहेत आणि मोठा पसारा ITI आहे. ITI मध्ये बंद पडतं, कधी चालू होतं, ते नॉन ग्रँट आहे. नंतरच्या अलीकडच्या काळात पॉलिटेक्निक झालं, MBA झालं, BCA सगळं झालं, शैक्षणिक प्रगती झाली मान्य. परंतु एकूण जो काय मॅनेजमेंटचा आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय अनियमितता आहे ती चव्हाट्यावर आहे. आणि तीच माणसं पुन्हा समजा याला काढ त्याला घे, त्याला काढ याला घे, काय माणसं परमनंट तीच आहेत. समजा एखादा व्यक्ती वादग्रस्त आहे, त्यांच्या काळात गैरव्यवहार झाले, याचं त्याचं जमत नाही, मग तुम्ही एकाला काढता आणि दुसऱ्याला का ठेवता, त्यावरून संशयाला जागा आली. मला नावं घ्यायची नाही कोणाच, योगदान आहे सगळ्या मॅनेजमेंटच्या कार्यकारिणीच्या सदस्यांचे योगदान आहे, ट्रस्टींचे. हीच माणसं का लाडकी तुम्हाला? XYZ एखादाच माणूस 20-20 वर्ष कसं काय ते राहतो, का तुम्ही ठेवता? बाकीच्यांना चेंज करा का ठेवता? आणि कायम विश्वस्त नेमताना किमान शैक्षणिक पात्र हवे, घटनेत आहे ते, किमान पदी जर पाहिजे, किमान. अडाणी माणसं तिथं येऊ नये अशा मताचा मी नाही आहे. एवढे अडाणी माणसं मी काही चांगले जाणकार, वसंतदादा अडाणी होते, त्यांनी महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याचा धाडसी नाही घेतला, आम्हाला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. परंतु घटनेमध्ये किमान शैक्षणिक अर्हता ग्रॅज्युएट पाहिजे. कार्यकारिणी सदस्य असो किंवा तो पदाधिकारी असो किंवा विश्वस्त असो, हे सगळं पायदळी तुडवलं आहे. आणि ट्रस्टीनी ती कार्यकारिणी नेमल्यानंतर दुसऱ्या दिवशी AGM होते आणि त्या वार्षिक मिटिंगला ह्या कार्यकारिणीला मान्यता घ्यावी लागते. घटनेमध्ये असं येतं, घटना आपण सगळे वाचा की ट्रस्टीनी नेमा, तुम्ही 3 वर्षासाठी नेमा कमीत कमी, नंतर ते एक्सटेंड करा. पण त्यावेळेस वार्षिक मिटिंग सभासदांची घेऊन त्याला मान्यता घ्यावी लागते आणि मग चॅरिटी कमिशनकडं चेंज रिपोर्ट पाठवावा लागतो. ह्या कुठल्याही नियमावल्या गेल्या काही वर्षापासून पाळल्या गेल्या नाही. एक कली कारभार आहे, मनमानी कारभार आहे आणि म्हणून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आमचा राग असा नाही आहे किंवा अमुक व्यक्तीला घेतलं, तमुक व्यक्तीला काढलं, तमुक का केलं, आमचा कुठल्याही व्यक्तीविषयी राग नाही. किमान जे काही संकेत आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम करताना ज्यांचं योगदान त्या विषयात आहे, शिक्षण क्षेत्रात योगदान आहे, सामाजिक कार्यात योगदान आहे, अशी माणसं तिथं पाहिजे. हा मला मानणार आहे म्हणून तो पदाधिकारी असं नाही आहे. तिथं दादासाहेबांनी असं कधी पूर्वी केलेलं नाही. आणि दादासाहेब हयात असताना त्यांनी प्रेमानंदला कुठे विश्वस्त केलं होतं? दादासाहेबांचं निधन झाल्यानंतर मग प्रेमानंद ते झाले. ते चुकीचे पांडे आता पडलेले आहेत सगळे. आणि वार्षिक मिटिंग तर होतच नाही, गेली 20 वर्षात वार्षिक मिटिंग नाही झाली. आमच्या काळात सुद्धा मी सेक्रेटरी असताना त्यांनी माझ्यावर, मागच्या वर्षी मिटिंग घेताना माझ्यावर आरोप केले की तुम्ही सुद्धा होते सेक्रेटरी, तुमच्या काळात कुठं झाली मिटिंग? मग त्यावेळेस ट्रस्टीने आम्हाला जर वेळच दिली नाही तर आम्ही काय मिटिंग घ्यायची? ॲन्युअल मिटिंग घ्यायला ट्रस्टी लागतात, ट्रस्टी लागतात. ट्रस्टीला आम्ही पत्र दिले त्यावेळेस, त्यांनी वेळ दिली नाही झाली मिटिंग, वार्षिक मिटिंग. आणि आता जी मिटिंग घेतली ती ऑनलाईन मिटिंग जी झाली, ती AGM जी झाली, ते ट्रस्टी निमंत्रित वगैरे काय असतील ते सगळे कार्यकर्ते समोरून, मग कोणाला बोलून द्यायचं नाही आणि कोणाला बोलायचं ते इकडून इशारे चालू होते सगळे. सरपंच इकडून इशारे चालू होते की याला बोलून द्यायचं, वोट कोणचं वर आहे बस खाली, एखाद्या वोट नसेल वर उठ आणि बोल, अशा तऱ्हेची ती ॲन्युअल मिटिंग असते. ती मिटिंग सुद्धा काही कोरोना विरोना काही नव्हता त्यावेळेस, कोरोना संपलेला होता. आणि 100-150 सभासद आहे ना, आता प्रयत्न करा त्यांना म्हणा. मी विश्वस्तांना सांगतो आणि आताच्या मॅनेजमेंटला सांगतो की चेंज रिपोर्ट तुमचा मान्य नाहीच आहे आणि तो होणारही नाही. आम्ही त्याला ऑब्जेक्शन घेणार आहे, आम्ही कोर्टात जाऊन घटनेला चॅलेंज करणार आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सभासद तर खुलं ठेवा ना. पूर्वी 2000 साली आम्ही पुढाकार घेतला म्हणून एक तरुण काही कार्यकर्ते, ग्रॅज्युएट कार्यकर्ते 25-30 कार्यकर्ते सभासद केले 1000 रुपये घेऊन. 25-30 काय, त्यानंतर कोणीही सभासद नाही. सभासद कधी काही तर ट्रस्टी घेतला तो सभासद नाही. जे ट्रस्टी घेतले ते सुद्धा सभासद नाही. कायम विश्वस्त जे आहेत ना आताचे, ते त्यावेळेस ॲट दॅट टाइम सभासद नव्हते. त्यांना बॅकडेट करून आदल्या दिवशी सभासद केलं आणि मग ट्रस्टी घेतलेले. कार्यकारिणीचे अध्यक्ष, एका कार्यकारिणीच्या वेळेस अध्यक्ष ज्यांना नेमलं त्यामुळे सभासद नव्हते. मला नाव घ्यायचं नाही. म्हणजे असा अनागोंदी कारभार आहे, प्रशासकीय अनागोंदी, आर्थिक अनागोंदी. इथं सविस्तर चर्चा आहे, आंदोलनात आपण बोलणार आहोत परवाच्या. आर्थिक अनागोंदी तर प्रचंड आहे, नियुक्त्यांबद्दल आहे, एजंट नेमले त्यांनी.
जो जास्त पैसे देईल त्याला एजंट आहे, चल याला घ्यायचं याला नाही घ्यायचं, याचं अप्रुव्हल काढायचं डेप्युटी डायरेक्टर कोण, याचं नाही काढायचं, एजंट नेमलेत. अतिशय गैरव्यवहार आहे, प्रशासकीय अनिमित्त आहे. आणि ही जनतेने आंदोलन का हातात घेतलं तर हे थोडी संशयाला जाग आली. थोडीशी सुरेशने जरी पहिली पोस्ट का टाकली तर थोडासा उद्योग होता, हा उद्योग होता जनतेमध्ये, त्यामुळं तो एक ठिणगी पडली. गजे सरांनी ते लिहिले छानपैकी, चांगलं लिहिले, आम्हालाही सांगितलं याला लिहू आम्ही सुद्धा वेळेला. आमचं म्हणणं असे की सगळं विश्वस्त कार्यकारिणी विश्वस्तानी कार्यकारिणी नाही, आणि ते निमंत्रित विश्वस्त ते नाही जे भानगड होते 3 जे नेमलेत ना, आम्ही होतो निमंत्रित विश्वस्त. डॉक्टर बांगाळ, दशरथ सावंत आणि मी निमंत्रित विश्वस्त होतो 5 वर्ष. आम्हाला एकदाही कुठल्या मीटिंगला बोलवलेलं नाही, नुसतं बोर्डावर आमची नाव तरी आम्हाला बोलत नाही. आता हे जे 3 नेमलेत ना, कोते आणि ते काय वैद्य आणि ते आणखीन सोनवणे, त्यांना ते भेटले आमचे मित्र ते सगळे, ते त्यांना म्हणलं तुम्हाला कधी मिटिंगला बोलावणार नाही. इथं फक्त 2-3च माणसं काम करतायत आणि ते चालू राहणार आहे. ते तुम्ही म्हटले मला ना वडापावासाठी आहे, तसं भाग आहे. स्वाभिमानी कार्यकर्ते, चळवळीचे कार्यकर्ते, आपण चळवळीतून आलो. आम्ही जरी त्यांच्याबरोबर होतो 35-40 वर्ष, तरी आम्ही काही हाजी करीत नव्हतो केली. या तालुक्यातल्या मूळ प्रश्नाला चालना देणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. या तालुक्यात ज्या ज्या काही महत्त्वाचे प्रकल्प झाले तिथे कोणाजी पाटील आहे, मुळा भागातील कार्यकर्ते आहेत, की सगळ्या प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये योगदान असणार आम्ही कार्यकर्ते. की काय होईल काय होणार नाही हे सांगणार आम्ही कार्यकर्ते. की नेत्याबरोबर कार्यकर्ता असतो म्हणजे कार्यकर्त्याला सुद्धा त्याचं योगदान असतं. कार्यकर्त्यांच्या साखळीतून त्या ताकदीतून नेता तयार होत असतो. आणि मग कार्यकर्त्याला एवढं हिंद समजायचं काही काम नाही ना. हा शिल्लक तो शिल्लक, हा किरकोळ तो किरकोळ असं समजायचं. प्रत्येक कार्यकर्ता समाजासाठी, नेतृत्वासाठी, पक्षासाठी काम करीत असतो. त्याचा सन्मान दुर्दैवाने इथं होत नाही, म्हणून आम्ही 1.5 वर्षापूर्वी त्यांना सोडलेलं आहे. आम्ही काही कुठल्या व्यक्तिगत काही याच्यासाठी व्यक्तिगत सोडभावने सोडलं नाही. आणि व्यक्तिगत मी जरी त्यांना सोडलं, मला तो भाजपचा विचार मानेल म्हणून मी सोडलं. इथं BJPचं कोणी असलं तर मानू नका म्हणून ते सोडलं. पूर्वी नव्हतं, आताही नव्हतं. आणि आताही त्यांचं असं म्हणणं असेल की याच्यामध्ये भाजपचे कोणी नाही, माझ्याकडे 10 भाजपचे नेत्यांचे फोन आहेत, हे आम्हाला मान्य नाही म्हणून मला नाव सांगायचे नाही. भाजपच्या जवळजवळ 9 ते 10 नेत्या कार्यकर्त्याचे फोन आहेत, हे चालले आम्हाला मान्य नाही. सेनेतल्या सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे मला फोन आहेत, सेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांचे, काही कार्यकर्ते तिथं नावं घ्यायचे नाही, हे आम्हाला मान्य नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहेत, संघटनेच्या कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. म्हणून मी परवा बोललो की सर्वांना इथं बेरीज करा, मॅक्झिमम लोकांना याच्यात समाविष्ट करून द्या जे जे या प्रश्नाला इच्छुक आहेत. आणि फक्त इथं कोणातरी त्यांना काढून आम्हाला घ्यावं लागेल अशा अपेक्षेचे लोक नको येईल. आपलं मूळ घटनेला चॅलेंज करायचं आहे. सभासदत्व फ्री पाहिजे आणि नियमाप्रमाणे 3 वर्षाची कार्यकारिणीची ही निवडणूक झाली पाहिजे मतदानाद्वारे. जशी रयत संस्था आहे, मराठा विद्याप्रसारक आहे, नाशिक नगर, मतदानातून कार्यकर्ते निवडायला, मतदानातून डायरेक्ट मतदान होते दर 3 वर्षांनी. ॲन्युअल मिटिंग दरवर्षी होत आहेत. इतका स्वच्छ आणि पारदर्शी कारभार पाहिजे इथे. सभासद ज्यांना व्हायचं त्यांनी व्हावं अशी पहिली मागणी राहील. आणि मतदान प्रक्रियेतूनच विश्वस्त आणि कार्यकारिणी निवडली पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आपल्याला उद्याच्या आंदोलनात जायचं आहे. आणि गैरकारभार जे झाले त्या गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी माननीय आमदार महोदयांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्याकडे ती करायची आहे. आतली घटनात्मक ज्या काही कायदेशीर जबाबदारी आहेत त्याची इथं वाच्यता आम्ही करत नाही. ते काही मंडळी त्याला नेमलेले आहेत, ते कायदेशीर प्रक्रिया तिकडे चालतील. आमदार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं शास्त्राकडे पाठपुरावा करतील. आणि जन आंदोलनाचा रेटा जो आहे डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली, विजयरावच्या नेतृत्वाखाली जन आंदोलनाचा जो रेटा परवा आहे ठरलेला, त्याच्यात आपण सगळेजण सहभागी होऊया. इथं व्यक्तिगत रागडोर नाही, मत्सर नाही, कोणचा आपला काही नाही आहे. आपला अगदी मुद्दा स्वच्छ आहे, प्रामाणिक भूमिका आहे. त्याच्यामुळे याच्यात सामील व्हायला काही अडचण नाही आहे, काहीच अडचण नाही. त्यामुळे तमाम जनतेला मी सांगेल अकोले तालुक्याची ही संस्था अकोले तालुक्याची आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, प्रायव्हेट संस्था नाही, ही अकोले तालुक्याची आहे. का बरं 150 सभासद पाहिजे? त्याच्यातले मयत झाले त्याच्यासाठी सभासद नाही घेतलेले अजून. कारण अजून सभासद फी वाढवा, 1000चे 2000 करा. सभासद कारखाना आहे, कारखान्याला सभासद तो फी ऊस देता येईल त्याला इथं येईल. जसं इथं एखादा माझी विद्यार्थी आला की मला व्हायचं आहे सभासद, काही माझे विद्यार्थी आहेत असे शिकलेले इथं हजारो माझे विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. शैक्षणिक दर्जा पूर्वी चांगला होता, आता तो दर्जा राहिलेला नाही आहे. आता तो शैक्षणिक दर्जा राहिलेला नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. इथं फक्त राजकारणच चालतं. तो दर्जा ज्या काळात होता त्या लोकांना प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे, प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यांचे पेन्शन अडवले हो, त्यांचे पेन्शन अडवले. गेल्यावर माणसं तरी त्यांचे पेन्शन चालू नाही. एवढा त्रास का? आणि ह्या कोर्ट कचेऱ्यापायी जवळजवळ 1 कोटी रुपये संस्थेने घातलेले डॉक्टर. 1 कोटी ना खांडगे सरांच्या केसमध्ये कारण नसताना संस्थेने त्याच्यात जॉईन झाल्यामुळं लाखो रुपयाचा खर्च हायकोर्टात झाले, काही कारण नव्हतं. त्यांचं भांडण कोणाशी होतं? त्यांच्या प्राचार्य फोरमचं भांडण होतं शासनाशी.
UGCची भाडं नव्हतं, शासनाशी होतं, संस्थेचा ना कुठल्याचा काही अधिकार नव्हता. काही शिक्षकांचे आजही कोर्ट मॅटर 10-15 शिक्षकांचे कोर्ट मॅटर चालू आहे आजही. त्या ह्याच्यामध्ये ते मॅटचं कोर्ट आहे ना, तिथे केसेस चालू आहे, औरंगाबादला चालू आहे, प्रचंड एकदा दावे चालू आहेत आणि प्रचंड कोर्टामध्ये खर्च होतोय आणि एकतर्फी अनागोंदी कारभार इथे चालू आहे. तो थांबवायचा आहे आपल्याला, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हा अशी विनंती करतो. प्रश्न विचार मला काही प्रश्न